डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यसभेमध्ये 2 सप्टेंबर 1953 रोजी बोलताना एक प्रसिद्ध विधान केले होते. पीपल्स ऑलवेज कीप सेईंग टू मी, ओ यू आर द मेकर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन्स. माय आन्सर इज आय वॉज अ हॅग. व्हॉट आय वॉज आस्क्ड टू डू? आय डीड मच अगेन्स्ट माय विल. If I find the constitutions being misused, I shall be the first to burn it. मराठीत याचा अर्थ असा होतो की लोक मला संविधानाचा निर्माता म्हणतात, पण मला जे काम देण्यात आलं ते मी केलं. जर मला असं दिसलं की या संविधानाचा गैरवापर होत आहे, तर ते जाणणारा पहिला माणूस मी असेल. मित्रांनो, सोशल मीडियावरती तुम्ही अनेकदा एक वाक्य ऐकलं असेल, मी या संविधानाला जाणणारा पहिला माणूस असेल. आणि हे वाक्य ज्यांच्या नावाने सांगितले जाते ते म्हणजे भारताच्या संविधानाचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण विचार करा, ज्या व्यक्तीनं आयुष्यभर संघर्ष करून संविधान घडवले, तीच व्यक्ती संविधान जाळण्याची भाषा का करेल? खरंच बाबासाहेब संविधानाच्या विरोधात होते का? की या वाक्यामागे एक वेगळंच सत्य दडलेलं आहे? आज आपण या संपूर्ण घटनेचा इतिहास पाहणार आहोत. त्यामागची कारणं आणि बाबासाहेबांचा खरा विचार जाणून घेणार आहोत. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. भारतीय संविधान तयार करणे हे काही साधे काम नव्हते. स्वातंत्र्यानंतर भारतासमोर अनेक प्रश्न होते. देशात जातीभेद होता, गरिबी होती, अशिक्षित लोकांची संख्या मोठी होती, विविध धर्म, भाषा आणि संस्कृती असलेल्या लोकांना एकत्र ठेवण्याचं आव्हान होतं. अशा परिस्थितीमध्ये संविधान सभेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवली. दिवस रात्र मेहनत करून त्यांनी जगातील विविध देशांच्या संविधानाचा अभ्यास केला आणि भारतासाठी एक मजबूत लोकशाही व्यवस्था निर्माण केली. संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला समान अधिकार मिळाले. मतदानाचा अधिकार मिळाला, अस्पृश्यता बेकायदेशीर ठरली, सामाजिक न्यायाचा मार्ग खुला झाला. म्हणूनच आज बाबासाहेबांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून सन्मान दिला जातो. मग त्यांनी असे वक्तव्य का केले? सन 1953 संविधान लागू होऊन 3 वर्ष झाली होती. देशात अनेक राजकीय घडामोडी सुरू होत्या. पण बाबासाहेबांच्या मनात एक वेदना होती. त्यांनी ज्या आशेने संविधान तयार केले होते, त्या आशा पूर्ण होताना दिसत नव्हत्या. सामाजिक विषमता अजूनही कायम होती. दलितांवरती अन्याय होत होता. गरिबांना न्याय मिळण्यामध्ये अडचणी येत होत्या. आर्थिक समानता अजून दूर होती. यामुळे बाबासाहेब अस्वस्थ झाले होते. संसदेत घडलेला तो प्रसंग, ज्या प्रसंगामुळे बाबासाहेब असं म्हणाले होते, संविधान निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा होता, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. बाबासाहेब संविधान मसुदा समितीचे प्रमुख होते. 29 नोव्हेंबर 1949 पर्यंत संविधान लिहून तयार झाले होते. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आले. संविधान लागू झाल्यानंतर 3 वर्षांनी बाबासाहेबांनी संविधान जाळण्याची भाषा केली होती. असं वक्तव्य करण्यामागचं कारण आपण आज जाणून घेऊया. 2 सप्टेंबर 1953 रोजी संविधानातील दुरुस्ती प्रकरणी राज्यसभेमध्ये वाद सुरू होता. अल्पसंख्याकाच्या हिताचं रक्षण व्हावं अशी बाबासाहेब आंबेडकरांची ठाम भूमिका होती. बहुसंख्याक लोक अल्पसंख्याकांना नुकसान पोचवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते.
आय विल बी द फर्स्ट पर्सन टू बर्न द कॉन्स्टिट्यूशन्स. बाबासाहेब म्हणाले, माझे मित्र म्हणतात की संविधान मी बनवलं आहे. मी सांगू इच्छितो की संविधानाचा दुरुपयोग होतोय असं जर मला वाटलं तर ते जाळणारा मी पहिला व्यक्ती असेल. एकीकडे अल्पसंख्याक आहेत तर दुसरीकडे बहुसंख्याक. बहुसंख्य असे म्हणू शकत नाहीत की अल्पसंख्याकांना महत्त्व दिलं जाऊ नये. असं केल्याने लोकशाहीचे नुकसान होईल असं बाबासाहेब म्हणाले होते. 2 सप्टेंबर 1953 रोजी राज्यसभेमध्ये चर्चा सुरू होती. तेव्हा बाबासाहेबांनी अत्यंत भावनिक शब्दामध्ये आपली खंत व्यक्त केली. त्यांनी सांगितले की लोक मला संविधानाचा निर्माता म्हणतात, पण मी जे काम दिले गेले तेच केले. मात्र जर संविधानाचा वापर जनतेच्या हितासाठी होत नसेल, जर त्याचा गैरवापर होत असेल, तर मी ते जाणणारा पहिला माणूस असेल. हे वाक्य ऐकून अनेक लोक चकित झाले. पण बाबासाहेबांचा रोष संविधानावरती नव्हता. त्यांचा रोष होता त्या लोकांवरती जे संविधानाच्या तत्वांना पायदळी तुडवत होते. देव येऊन राहावा यासाठी आपण मंदिर बांधतो, पण देवाच्या आधीच राक्षस येऊन राहायला लागले तर मंदिराला नष्ट करण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय राहत नाही. तेथे राक्षस राहतील असा विचार करून कोणी मंदिर बांधत नाही. मंदिरात देव राहावेत असं सर्वांना वाटतं. याच कारणामुळे मी संविधान जाळण्याची भाषा केली होती असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. बाबासाहेबांचा प्रतिवाद म्हणून संसदेत असं म्हणण्यात आलं की मंदिरांना नष्ट करण्यापेक्षा राक्षसाला नष्ट का केलं जाऊ नये. यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, आपण असं करू शकत नाही. आपल्याकडे इतकी ताकद नाही. प्रत्येक वेळी राक्षसांनी देवाला हरवलं आहे. अमृत त्यांच्याकडे होतं, त्यामुळे देवांना पळावं लागलं होतं. संविधानाला पुढे घेऊन जाताना आपल्याला अल्पसंख्याकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. संविधानामध्ये केलेल्या जाणाऱ्या अनेक दुरुस्त्यांवरती बाबासाहेब नाराज होते. बाबासाहेबांचं म्हणणं होतं की संविधान कितीही चांगलं असलं तरी त्याला चांगल्या प्रकारे लागू केले नाही तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. राज्यसभेत ही चर्चा झाल्यानंतर 2 वर्षांनी म्हणजेच 19 मार्च 1955 रोजी हाच मुद्दा पुन्हा चर्चेला आला. यावेळी संविधानामध्ये 4थी दुरुस्ती केली जाणार होती. यावेळी चर्चेदरम्यान खासदार डॉक्टर अनुप सिंग यांनी बाबासाहेबांना त्यांच्या 2 वर्षापूर्वींच्या वक्तव्याची आठवण करून दिली. यावरती बाबासाहेब म्हणाले होते की त्यावेळी मी माझं वक्तव्य पूर्ण करू शकलो नव्हतो. मी पूर्ण विचार करून म्हटलं होतं की संविधान जाळणारा मी पहिला व्यक्ती असेन. आता आपण बघूया की बाबासाहेबांचा नेमका खरा संदेश काय आहे. बाबासाहेबांचा विश्वास होता की कोणतंही संविधान स्वतःहून देश चालवत नाही. देश चालवतात ते लोक. जर सत्तेत बसलेले लोक प्रामाणिक असतील, न्यायप्रिय असतील तर साधं संविधानही यशस्वी होतं. पण जर सत्ताधारी स्वार्थी असतील तर जगातील सर्वोत्तम संविधानही अपयशी ठरू शकतं. म्हणूनच त्यांनी एकदा सांगितलं होतं, संविधान कितीही चांगलं असलं तरी ते राबवणारे लोक वाईट असतील तर संविधान वाईट ठरेल. हे विधान आजही तितकंच महत्त्वाचं आहे. हे कदाचित आता तुमच्याही लक्षात आलेलं असेलच. सोशल मीडियावरील गैरसमज काय आहेत ते आता आपण पाहूया. आज अनेकदा काही लोक फक्त एकच वाक्य दाखवतात, मी संविधान जाणणारा पहिला माणूस असेल. पण त्यामागील संपूर्ण भाषण सांगत नाहीत, परिस्थिती सांगत नाहीत, बाबासाहेबांची वेदना सांगत नाहीत. परिणामी लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतो. खरे तर बाबासाहेब
संविधानाचे सर्वात मोठे समर्थक होते. त्यांनी संविधानाला नाश करण्याचे नाही, तर संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करण्याचे आवाहन केले होते. आजच्या काळातील संदेश काय आहे? आज संविधानाला लागू होऊन अनेक दशकं झाली आहेत, पण बाबासाहेबांचा प्रश्न अजूनही जिवंत आहे. आपण खरंच समानतेने वागत आहोत का? सामाजिक न्याय प्रत्येकापर्यंत पोचतो आहे का? शिक्षण व्यवस्था व्यवस्थितपणे चालू आहे का? संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे पालन आपण करतो का? जर या प्रश्नांची उत्तरं शोधली तर बाबासाहेबांचं ते विधान अधिक चांगल्या प्रकारे समजतं. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जाळण्याची भाषा संविधानाचा द्वेष म्हणून केली नव्हती, तर संविधानाच्या गैरवापराविरोधातील ती एक तीव्र चेतावणी होती. त्यांचा संदेश स्पष्ट होता की संविधान वाचवायचे असेल तर त्यातील मूल्ये जपा. आजही भारताच्या लोकशाहीचे खरे बळ संविधानात नसून ते जपणाऱ्या नागरिकांमध्येच आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तुमच्या मते बाबासाहेबांच्या या विधानाचा खरा अर्थ काय होता? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इतिहासातील अशाच सत्य घटनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या सद्य परिस्थितीमध्ये एक तरुण संविधान घेऊन उभा राहिला, त्याच्याबद्दल ही एक छोटीशी कविता आवडली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कविता सुरू करते. हातात संविधान घेऊन तो उभा राहिला. हातात संविधान घेऊन तो उभा राहिला. हातात संविधान घेऊन तो जेव्हा उभा राहिला, नव्या भारताचं स्वप्न डोळ्यात घेऊन चालला. नव्या भारताचं स्वप्न डोळ्यात घेऊन चालला. ना जातीचा अभिमान ना धर्माचा गजर, ना जातीचा अभिमान ना धर्माचा गजर, माणुसकीचा दीप घेऊन तो पुढे सरसावला. माणुसकीचा दीप घेऊन तो पुढे सरसावला. ना द्वेषाची भाषा ना भांडणाचा बाजार, ना द्वेषाची भाषा ना भांडणाचा बाजार, समान हक्कांचा संदेश घेऊन झाला साकार. समान हक्कांचा संदेश घेऊन झाला साकार. अन्यायाच्या अंधाराला प्रश्न विचारायला आला. अन्यायाच्या अंधाराला प्रश्न विचारायला आला. सत्य आणि न्यायाचा मार्ग दाखवायला आला. शेतकऱ्याच्या घामाला, कामगारांच्या श्रमाला योग्य सन्मान मिळावा म्हणून आवाज उठवायला आला. शेतकऱ्याच्या घामाला, कामगाराच्या श्रमाला योग्य सन्मान मिळावा म्हणून आवाज उठवायला आला. तरुणांच्या हाताला रोजगाराची शक्ती द्यायला, ज्ञान आणि शिक्षणाचा दिवा पेटवायला आला. ज्ञान आणि शिक्षणाचा दिवा पेटवायला आला. मंदिर, मस्जिद, भाषा, प्रदेश या पलीकडे जाऊन एकतेचा ध्वज उंच आकाशात फडकवायला आला. मंदिर, मस्जिद, भाषा, प्रदेश या पलीकडे जाऊन एकतेचा ध्वज आकाश फडकवायला आला. भारत माझा सर्वांचा ही भावना मनात घेऊन प्रगतीच्या वाटेवर देशाला पुढे न्यायला आला. हातात संविधान घेऊन तो उभा राहिला. हातात संविधान घेऊन तो उभा राहिला. लोकशाहीच्या विश्वासाला पुन्हा जागवायला आला. लोकशाहीच्या विश्वासाला पुन्हा जागवायला आला. जय भीम.